हो, जन्नत है, बहुत जन्नत, क्लासिक यार, क्या बोलो अभी उसको, मस्त। हो, उसको बोलते हैं जन्नत। हो नाईस यार, एकदम भारी भारी अनुभव होता मंडळी माझ्या, आणि आहे अजून होणार आहे पुढे, बघूया। या बघा झाडांच्या वेळेत सापासारखा वेटोळ्या घातल्यात, क्या बात आहे, हे देखा। हॅलो, आता आपण जे जंगलामध्ये शिवलिंग आहे तिथे आपण जातो, जे ओरिजिनल शिवलिंग जुनं, म्हणजे त्या शिवलिंगचं जर दर्शन केलं आपण तर ह्या शिवलिंगचं आणि त्या शिवलिंगचं दोन्ही मिळून एकच दर्शन होतं। हा, म्हणजे मान्यता आहे त्या शिवलिंगला। कट 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 नाही, कट नाही, हेच पाहिजे आम्हाला, हेच पाहिजे। सो इकडे बघा पेशवे कुंड आहे, हे वैकुंठ धाम, बघू शकता इथे। ते आपण जात आहोत जे जुनं काळाचं शिवलिंग आहे तिथे, त्या प्लेसला व्हिजिट करतोय आपण। ह्या इकडूनच आहे इकडचे प्लेस, हे इथे दर्शन दिलं आहे। गुप्त भीमा साक्षी विनायक मंदिर, कोथरूड, वीर पोरगिरी। सो हा मार्ग आहे गुप्त शिवलिंगकडे जाण्याचा, थोडं मंडळी समजून घ्या। बघा इकडून आलो, मंदिराकडून आलो, तर मंदिराकडून आलो तर सरळ स्ट्रेट यायचं आहे मंदिराकडून आल्यानंतर, आणि हा रस्ता। तो दादा तर हाच रोड बोलला, खाली गुवा बिवा बघा, आता हॅपी बर्थडे इथेच होईल। हाच आहे का रे? हा हाच आहे, दादा तर हाच बोलला। हा विचार त्याला, चल हाच बोला, इकडनं जाऊ, चल रस्ता आहे, पाणी नाही म्हणून मंडळी, तुमची देवावर भक्ती असेल किंवा श्रद्धा असेल तर अशा गोष्टी करू नका। ह्या मूर्ती बघू शकता इथे, इथे रस्त्यावर आपण जेव्हा जातो शिवलिंगाकडे तिकडेच असं टाकलेलं आहेत। सो प्लीज कृपया करून अशा मूर्ती रस्त्यावर ठेवू नका, असं वेगळं वाटत आहे। आपण एवढी भक्ती करतो, श्रद्धा करतो, आणि ह्या अशा गोष्टी केल्यानंतर खूप वाईट वाटतं। सो असं करू नका, कृपया करू। भाऊ किती लांब आहे इकडनं? सो अजून आपल्याला गुप्तलिंगाकडे जाण्यासाठी 2.5-2 किलोमीटर अंतर आहे। प्रथमेश किती बोललं? 3 किलोमीटर 2.5-3 किलोमीटर, सॉरी। मस्त बघू बघा, शकता तुम्ही एकदम ट्रॅकिंग करत जाऊ शकता। ट्रॅकिंग सारखा मार्ग आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे, आणि इकडे बघू शकता पावसाचं वातावरण पण मस्त झालं, मस्त जांभळं खाली पडलेले। जांभळाचं झाड कुठे कुठे जांभळं कुठे आहे? असं एकदम जांभळं खाली पडलेत पण दिसत नाही। दिसतंय ना, छोटी जांभळं कुठे? वाट आहे, जांभळं कुठे? छोटीशी वाट आहे ही। पण जांभळं कुठे? काय बोलू, बोला तुमचं कसं वाटलं तुम्हाला लाईन बघून? हे बघा इथे एकदम असं आहे ना, तुम्ही पाहू शकता
छान वातावरण आहे, पावसाचं वातावरण झालं आणि आम्ही ट्रेकिंग करतोय. ट्रॅकिंग नाही बोलताना बट चालतोय आणि ही छोटीशी वाट आहे. सो जर तुम्ही भीमाशंकरला विजिट केलात तर गुप्त शिवलिंगाला व्हिजिट करा, खूप छान वाटेल. तुमची पूर्ण प्रवास केल्यासारखं तुम्हाला वाटेल, कारण खूप चांगलं आहे इकडे. असं वाटते कुठेतरी जंगलात आलो आहे आपण, असं वाटते जंगलात कुठेतरी आलो आहे. हो जांभलं कुठे जांभलं, हे बघ गाडी जांभूल पिकल्या झाडा खाली. हे बघा हे बघा, हे असं आहे, हे असं असतं. हे एन्जॉयमेंट करत जाणं खूप मजा येते. यांचा ब्लॉग चालू आहे आणि सिद्धेश आंबडेस्कर यांचा ब्लॉग चालू आहे. अजून काही जो सर्वजण येत आहेत. महादेव महादेव बघू शकता सगळे गर्जना करतात. हर 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 महादेव, जय जय शिवाजी, जय भवानी, महादेव. बघू शकता सर्व गर्ज जय जय श्री महाकाल. बघू शकता सावकाश जायचं आहे तुम्हाला म्हणतो. सो स्लिपरी आहे थोडा, सो जरा प्रवास करताना सावकाश सांभाळून जा. प्रवास आपल्याला प्रवास सांभाळून करायचा. सो बघू शकता इकडे मस्त प्रवास होतोय सगळ्यांसोबत. भारी वाटतं एकदम, वातावरण पण भारी झालं आणि ह्या वातावरणात चालणं आणि त्या निसर्गाचा आनंद घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघू शकता प्रथमेश कसं वाटतं? मस्त एकदम वातावरण कसं झालं? वातावरण मस्त एकदम थंड झालंय. इथे तुला दम पण लागत नाही, राईट? दम नाही, मस्त सावले इकडे, तुम्हाला काय वाटणार नाही. वातावरण मस्त थंड झालेलं आहे. सो त्याच्यामुळं मंडळी दम लागत नाही आपल्याला, असं काय वाटत नाही चालतोय म्हणून. कारण का एक आपली भक्तिभावाने आपण जातोय आणि ह्याच्यामध्ये प्रवास करताना काहीच असं वाटत नाही. जंगल बघा, पूर्ण नदीचा प्रवाह, पाऊस आला पूर्ण इथं पाणी पाणी दिसणार तुम्हाला, पूर्ण नदी आहे ती. हे बघा हे बघा, हे खूप सारे स्लिपरी आहे, तर सांभाळून पाय टाका. महादेव. खूप सारे गेले होते आणि रिटर्न येत आहेत ते. हर हर सावकाश प्रवास करायचा. बघा मस्त एकदम वातावरण झालंय, एकदम भन्नाट चाबूक. भाई तो ह्या एवढे पण पोहोचतो. चाबूक वातावरण झालंय. सो आता थोडा विसावा घेतोय. बघा आमचे दुसरे चॅनलचे ओनर त्यांनी सुद्धा विसावा घेतला आहे. सो आम्ही सुद्धा विसावा घेतो, थोडा ह्या निसर्गाचा आनंद घेतो. खूप मस्त निसर्ग आहे. तर तुम्हाला माझं कॅमेरा जस्टिस करतोय ह्या निसर्गाला की नाही मला माहिती नाही, पण खूप मस्त आहे. सो एकदम बेस्ट. फाडू बोलते ना वैसावाला.
सो मस्त वातावरणाचा आनंद घ्या आणि एन्जॉय करा लाईफमध्ये. बघा बॅकग्राऊंड किती भारी आहे, एकदम भारी बॅकग्राऊंड आहे, बघू शकता. अंधार पडल्यासारखं वाटतंय पण ॲक्च्युली अंधार नाही आहे. आत्ताचे 12 वाजले आहेत पण आता तुम्ही इकडे बघताय सो असं वाटतं की अंधार झाला आहे. संध्याकाळचे 7 वाजले आहेत. सो एकदम कडक वातावरण, एकदम कडक, बेस्ट वाटतं आहे. असा बॅकग्राऊंडला व्हॉईस आवाज येतोय तुम्हाला, हे बघा बॅकग्राऊंडला आवाज येत असेल. मस्त वातावरण भयानक झालं आहे, भयानक म्हणजे एकदम शांत. आणि बघा पाखरांचा आवाज येतोय बॅकग्राऊंडला. नदी असणार इथे असं वाटतंय, पाणी तर नाही आहे, बघूया आपण पुढे जाऊन. पाणी नाही आहे पण नदी आहे, काय बोलू शकतो. पाणी नाही आहे पण हा ओढा असेल. हे बघा एकदम शांत. असं तुम्हाला असं वाटत असेल की कुठेतरी मोठ्या जंगलात आलोय, पण मस्त वातावरण झालं. बॅकग्राऊंड व्हॉईस, पक्ष्यांचा आवाज, किलबिल, मस्त. खूप छान वाटतं है. आप आए क्या वहाँ से? कैसा आपका एक्सपीरियंस कैसा था? बहुत मस्त है. मस्त है ना. हाँ, आपने मतलब कब गए थे, कितना टाइम लगा? हम ट्रैक कर रहे हैं सुबह 10 बजे से. अच्छा, लेकिन कुछ ये नहीं हुआ राइट, थकान से नहीं नहीं महसूस नहीं, हो कुछ रही? नहीं, कुछ नहीं. ओके, आपको कैसा लगा? बहुत अच्छा लगा. ओके, थैंक यू. आप भी इनके साथ हो? यस, आपको कैसा लगा? ग्रुप्स. ओह नाइस. आपको कैसा लगा? एकदम बढ़िया. चलो हम लोग का ब्लॉग फिर से ट्रैवलिंग चालू हो गया. आंब्याचा पूर्ण वास येतो, एकदम सुगंध मस्त. एकदम भारी असं फिलिंग वाटत नाही, एकदम बेस्ट व्ह्यू आहे. अच्छा माकडाने खाऊन टाकलेलं. एकदम भारी वातावरण झालं. हाँ मग. अरे जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. क्या बात है, आवाज छान कम, बहुत कम. ब्लॉग चालू है. ब्लॉग चलो भाई. ब्लॉग चालू है. आपको कैसा, आपका एक्सपीरियंस कैसा था? एक्सपीरियंस ठीक है. कहाँ से आप आए? गुजरात से. गुजरात से. ओहो नाइस. आप कहाँ से? हम लोग मुंबई से, गोरेगांव. गोरेगांव. मुंबई में तो साल में 3-4 बार आना जाना रहता है मेरा. अच्छा, हाँ, यहाँ पे आपको यहाँ पे आके कैसा लगा? बहुत बढ़िया बढ़िया. अच्छा, बहुत बढ़िया ना. हाँ बहुत बढ़िया है. ठीक है, थैंक यू सर. भटकंती विथ संतोष. ये देखो, ये देखो सर, कैसा था एक्सपीरियंस? बहुत अच्छा लगा. अच्छा लगा ना. कहाँ से आए? गुजरात से. गुजरात से यहाँ आए. अरे मस्त, बढ़िया. मस्त, एकदम बढ़िया. ये देखो, ये देखा, क्या बात है. ये देखा, भाई उनको तक ये नहीं करने का. हाँ ठीक है ना, उनका एंजॉयमेंट उनको करना दीजिए, आप अपना एंजॉयमेंट कीजिए. सो उसको भी तकलीफ नहीं, अपने को भी तकलीफ नहीं. आता थोडंसं सूर्यप्रकाश झाला आहे.
एकदम कडक आहे. हे बघा, जिथे जाल तिथे तुम्हाला घनदाट झाडीच दिसेल. हे बघा, हे वेगळंच वातावरण आहे इथे. हा बघा किती मोठा झाड आहे. जंगलातच वाट आहे. जाय काय नाही जायचं, मजा एन्जॉय. हा एवढं ही आहे ना, बाय. ही झाडं बघा केवढी मोठी आहेत. केवढी मोठी आहेत. हो चला हो, अजून आतमध्ये भरपूर आहे. बघू शकता, ह्या बघा झाडांच्या वेळी आहेत. सापासारखा वेटोळ्या घातल्यात. मस्त वाटतं. मस्त ट्रेकिंगचा आस्वाद घेतो आम्ही. ट्रेकिंग भारी वाटतं एकदम. शांत वातावरणामध्ये पक्ष्यांचे किलबिल, पक्ष्यांचा आवाज आणि एन्जॉयमेंट. हे बघा, इकडे शॉर्ट व्हिडिओ चालू आहेत. शॉर्ट व्हिडिओ, तुझ्याकडे बघू की साईडला बघू? साईडला लय बघ. शॉर्ट व्हिडिओ चालू आहेत. हे भन्नाट आहेत झाडं, मस्त. मस्त वातावरण आहे. किलबिल आवाज. हा मोठाच पक्षी आहे, त्याचा आवाज बघू शकता. हा मोठ्या पक्ष्याचा आवाज आहे. रानटी मोर आलाय. ये इसको बोलते हैं भटकंती, और आप कर रहे हो संतोष के साथ भटकंती. देखो, यालाच बोलतात भटकंती, आणि तुम्ही माझ्यासोबत भटकंती करत आहे. सो स्टे ट्यून, अजून खूप काही आहे. पुढे अजून खूप साऱ्या मला भटकंती करायच्या आहेत, पण मंडळी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. सो सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर. सो मला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल, आणि प्लॅटफॉर्म मिळाल्यावर या प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारचे जे खूप जुने देवस्थान आहेत, अशा जुने प्लेसेस आहेत, त्यांना व्हिजिट करून मी तुम्हाला त्याची माहिती देईल. सो प्लीज सपोर्ट. नवीन आहे, थोडं समजून घ्या. आणि भारी वातावरण झालं. एक्सरसाइज होतोय, शरीराची एक्सरसाइज सुद्धा होते, आणि जे आपले भक्तिभाव आहे ते सुद्धा कम्प्लीट होणार आहे. दोन्ही गोष्टी होतात. मस्त प्लेस आहे. हे खूप सारे ग्रुप आलेत, मोठे मोठे ग्रुप आलेत, बघू शकता. ग्रुप आहे हा, चांगला ग्रुप आहे. मस्त एकदम, काय बोलू शकतो याला, झकास वातावरण आहे. एकदम भारी. यार इसको बोलते जन्नत. भारी यार, फाड़ो एकदम. सो बघू शकता, एकदम भारी वातावरण पण भारी, आणि इकडचं झाड, झुडपं आणि निसर्गरम्य वातावरण खूप छान. ह्या सर्व गोष्टी आपल्या अविस्मरणीय आहेत.
आणि आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टींचा छोटा छोटा थेंबे थेंबे साठा होऊन जातो आणि त्याच्यानंतर ॲट द एंड ऑफ द लाईफ आपण सगळ्या गोष्टी रिमेंबर म्हणजे पुन्हा त्या गोष्टींचा उजळ करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. तर ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाच्या आहेत. हे स्लिपरी आहे, खूप स्लिपरी आहे. तो सावकाश चाळा. आपल्याला आपली स्वतःची काळजी घेऊन प्रवास करायचा आहे. सो ही स्लिपरी जागा आहे, तो सावकाश. मी सुद्धा सावकाश उतरतो. बघू शकता तुम्ही, हे बघा एंट्री, आवाज बघा, आवाज तुम्हाला ऐकू शकतो. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण स्लोप आहे मंदिराकडे जायला. तर थोडं सावकाश या आणि शूज कॅरी करा mostly तरी, कारण पावसाच्या ह्याच्यात पाणी पडल्यामुळे हे बघा स्लीपर आहे खूप सारे आणि उतार आहे, पूरा टेंजेंट है. सो आराम से इम्पोर्टेंट है कि खुद का ख्याल रख के अपने को सब कुछ करना है. सो इम्पोर्टेंट है, आराम से. टाइम लगेगा चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं. इन्जॉयमेंट अपने को ही लेना है, तो उसका पेशेंस भी रखना पड़ेगा. लाइफ में पेशेंस इज़ वेरी इम्पोर्टेंट की प्लेइंग द रोल इन आवर इंटायर लाइफ. सो पेशेंस इज़ वेरी इम्पोर्टेंट. सब कुछ अच्छा ही होने वाला है, लेकिन उसके लिए पेशेंस होना बहुत ज़रूरी है. सो हे बघा एकदम भारी भारी अनुभव होता हा मंडळी माझा, आणि आहे अजून होणार आहे पुढे, बघूया. ये देखो आराम से आपको उतरना है नीचे. थोड़ा वेळ लागेल से चालेल, काही प्रॉब्लेम नाही, बट यू नीड टू टेक केअर. सो स्लीपरी असल्यामुळे थोडंसं सावधानता बाळगणं गरजेचं आहे. सो हळूच उतरायचं आहे. था हो जन्नत है, बहुत जन्नत, क्लासिक यार. क्या बोलू अभी उसको, मला वर्णन करायला वर्ड्सच माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहेत, कसं वर्णन करू. सो बघू शकता, एक मिनिट बघा, खूप सुंदर खूप सुंदर एकदम. बघा खाली, मला माहिती नाही माझा कॅमेरा किती जस्टिस करतो आहे, बट बघू शकता तुम्ही. खूप मजा येते, एक्सरसाइज खूप होते. सावकाश आपला उतरायचं, काही घाई नाही, गडबड करायची गरज नाही आहे, शांत से उतरना है, आराम से, मस्त. हो 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 उसको बोलते जन्नत. हे बघा, हो 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 क्या बात है, क्या अजून आहे वरती, एवढंच नाही. बघा क्या भारी आहे एकदम. कुठे आहे मस्त. चला पुढे जाऊया. थोडं पिसलेलं आहे. मस्त एकदम भन्नाट. एकदम भारी, पाय सरू शकतात. सो सावकाश उतरा, मी सुद्धा सावकाश उतरतो. हे बघा एकदम भारी. ओहो नाइस यार, स्पॉट है यार.
भारी. एकदम भारी. थांबा, बघू शकता असं जन्नत. तुम्हाला या जन्नतचा आनंद घ्यायचा आहे सो भीमाशंकरला व्हिजिट करा. मी तुम्हाला खालून फुटेज दाखवतो. काय त्याला नाराज नाही करू शकत. ओके, सो खाली जाऊया आपण आणि खालून फुटेज दाखवतो तुम्हाला. हे बघा, सावकाश. नाही नाही, सावकाश उतरायचं आहे आपल्याला. म्हणजे काही घाई नाही, गडबड नाही आहे. एकदम मस्त. एक मिनिट. हे बघा, सो वा, पाणी भरणार. शिवलिंग बघतोय. हे शिवलिंग बघतोय आणि वरून पाणी झरा. आणि हा नॅचरल आहे, आर्टिफिशियल नाही आहे. हा नॅचरल आहे. एकदम भारी. मंडळी बघू शकता पण इथे जे पब्लिक येते ना, म्हणजे कृपया करून असं नका करू. इथे शूटिंग करण्यासाठी येतं, सेल्फी घेण्यासाठी येतं. ते सेल्फी पॉईंट नाही आहे. तो कृपया करून मंडळी तुम्ही जर आला इथे तो व्हिडिओ शूटिंग करू नका. ह्याच्यावरच सगळेजण पाय देतात आणि तिथेच व्हिडिओ शूटिंग करतात. तर असं काही करू नका, जेणेकरून भक्ती आपण श्रद्धेसाठी येतो. सो तिथे येऊन शूटिंग करण्यापेक्षा भक्तीने एकदा आपण जर त्यांचं दर्शन घेतलं तर निघून जायला पाहिजे. पण इथे येऊन पब्लिक शूटिंग करते, सेल्फी पॉईंट म्हणून ते हे करतात, पण सेल्फी पॉईंट नाही आहे. सो प्लीज इथे येऊन दर्शन घ्या आणि भक्तीने आणि निघून जा. सो इथे सेल्फी पॉईंट नाही आहे. हा सेल्फी पॉईंट नाही आहे. किती वेळा इथे समजवण्याचा प्रयत्न करतो पण कोणी ऐकता तयार नाही. सो तुम्ही जर दर्शन घेण्यासाठी येत असाल सो ये सेल्फी पॉइंट नहीं है. कि बहुत टाइम से बता रहे हैं, कभी कुछ लोग समझ नहीं रहे. लेकिन ठीक है, आप यहाँ पे आओगे तब तुम्ही सेल्फी पॉइंट कन्सिडर नका करू. चला. सो बघू शकता इथेच आहे शिवलिंग. इथून आपल्याला वरती यायचं.
इथून असं वरती जायचं. एकदम भारी. खाली जावा सो बेसिकली फक्त माझं एक तुम्हाला विनंती आहे की हे जे सोना देवस्थान आहे शिवलिंगाचं, तिथे सेल्फी पॉईंट नका बनवू प्लीज. आपण एवढा 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर चालत येतो आणि जर फक्त हे सेल्फी पॉईंटसाठी येत असेल तर काहीच त्याचा अर्थ नाही आहे. सो देव आहे, त्याला आतून भक्तिभावाने त्याचं दर्शन घ्या आणि आलेल्या वाटेने निघून जा. बट सेल्फी पॉईंट किंवा शॉर्ट व्हिडिओ हे त्याची प्लेस नाही आहे. ओके, सो हे बघा एकदम क्लासिक व्ह्यू. नक्की विजिट करा. पण मी म्हटलं की विजिट करून तिथे सेल्फी पॉईंट बनवू नका. जिथे त्याचं स्थान आहे त्या स्थान आपल्याला दिलं पाहिजे. भक्तिभावाने आपण येतो, त्याचं दर्शन घेतो, ते दर्शनच घेतलं पाहिजे. इथे सेल्फी पॉईंट बनवायची गरज नाही आहे. सो सेल्फी पॉईंट बनवू नका. सो हे चढण आहे. आत्ता प्रत्येकाचा फिटनेस दिसून येईल. बघा स्ट्रेट आहे, एकदम मस्त स्ट्रेट. हे बघा स्ट्रेट है, स्ट्रेट. आराम से चढ़ो, कुछ घाई नहीं है, सावधान से चढ़ो. अभी सांस खुलेगी, सबकी लगेगी. उतरते हो इजीली, लेकिन लग रहा है पसीना आ रहा है. भारी ही जी फिलिंग आहे ना खूप भारी आहे. एकदम भारी. सावकाश, घाई नाही काय. वातावरण पण भारी आहे. बट जे आपण जीवन एसी मध्ये जगतो ते इथे दम लागतो. त्याच्यामुळे एक्सरसाइज करा. फिट राहणं गरजेचं आहे. हे बघा सांगतील साहेब. साहेब कसं वाटतंय आता? बरं आहे एकदम निवांत गारगार. वातावरण खूप शांत आहे. आमचं वातावरण थंड झालं, थंडगार. वातावरण शांत आहे. बट शरीराचं दमा झालाय. वातावरण शांत. हे बघा फुल चढ आहे. हे बघा मस्त भारी. अभी ये ट्रेकिंग स्टार्ट हुआ है. बोले ना ते. अभी इसको बोलते ट्रेकिंग. भारी. एकदम भारी. मी तुम्हाला प्रेफर करतो की नक्की इथे एकदा विजिट करा. खूप भारी आहे, खूप म्हणजे भारी. तुम्ही विसरणार नाही कधी असे मुवमेंट, असे क्षण आहेत. सो नक्की विजिट द्या. नक्की विजिट. हे बघा सगळे थकले, विसावा घेतात. आमचे बंधू जरा बसल्यानंतर खूप छान वाटतंय. छान नाही बसल्या पाय अशी गरगरत होतात. वातावरण शांत. चला जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. चला अजून आपल्याला पुन्हा तेवढाच प्रवास करायचा आहे. चला भेटतो नंतर मग तुम्हाला. आता एकदम
भक्तिमय वातावरण झालं आहे, एकदम भक्तिमय वातावरण. आता जस्ट ते चढण होतं ते झालं आहे, आता नॉर्मल आहे. एकदम भक्तिमय वातावरण. असं तुम्हाला वाटेल की लाईफमध्ये आता काहीच नाही आहे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व. जर तुम्हाला जॉबचा इश्यू असेल, जॉबमध्ये बर्डन असेल, तर तुम्ही अशा प्लेसेसला व्हिजिट करा. खूप मला तर खूप चांगलं माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. सर काही बर्डन असेल जॉबमध्ये, कोणत्याही वस्तूमध्ये, कोणत्याही गोष्टीमध्ये, सो तुम्ही अशा प्लेसेसला व्हिजिट करा. खूप भक्तिमय वातावरण असतं आणि त्याच्यामुळे आपला जो विचार करण्याची निगेटिव्हिटी असते ती नाहीशी होते आणि पॉझिटिव्हिटी निर्माण होते. सो आलो पुन्हा बॅक टू आर पाथ. पुन्हा आलो इथे, पोचलो आम्ही. थोडा दम लागतोय पण काय नाही, मजा आली. हे बघा मंदिरचं लोकेशन बघू शकता प्रॉपर. मस्त. आम्ही आता रिटर्न निघालो, वाजलेत दुपारचे 2, तरीसुद्धा एवढी गर्दी आहे इथे. चला पुन्हा. पुढे अभिषेक करायला म्हणजे तुम्ही पैसे देता. सो चला तर मंडळी, आता आपण इथून निघतोय. आपला दर्शन झालं आहे. आता आपण भीमाशंकरला निरोप देतोय, भीमाशंकर या प्लेसेसला. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांची काळजी घ्या आणि आईवडिलांना सपोर्ट करा. आणि नजारा बघू शकता, हा डॅम आहे मस्त एकदम. हा बात आहे, क्या नजराना आहे, मस्त. आणि पाऊस सुद्धा येतोय, बघू शकता. कॅमेरा किती जस्टिस देतोय माहिती नाही, बट बघू शकता मोठा डॅम आहे. आणि इथे खाली गाव वसलेलं आहे, मस्त. चला.